पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। चाकण ते मोशी दरम्यान तब्बल 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आणि या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह प्रवासीही त्रस्त झालेले आहेत। पुणे नाशिक महामार्गावर आपण बघतोय 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड वाहतूकदार जे आहेत ते आणि प्रवासी त्रस्त झाल्याचं कळतंय। रोहिदास घाडगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रोहिदास, काय अधिकची माहिती, ही वाहतूक कोंडी नेमकी का लागली आहे? खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या चाकण औद्योगिक क्षेत्राला ग्रहण लागल्यासारखी लागल्याचं पाहायला मिळते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा महामार्ग चाकण ते मोशी दरम्यान वाहतूक कोंडीत गेलेला असतो। आता संध्याकाळच्या वेळेस कामगार ज्या वेळेस कंपनीतून बाहेर पडतो त्याच वेळेस नेमकी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळं कामगारांसह प्रवासी हे वाहतूक कोंडीत अडकल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या परिसराचा दौरा केला होता। तातडीने ह्या उपाययोजना होणं अपेक्षित आहे, मात्र अद्यापही या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या कुठेतरी सुटताना दिसत नाही। त्यामुळे पुढील काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक कमिटी बनवली आहे। त्या कमिटीच्या माध्यमातून या वाहतूक कोंडीवर कुठल्या उपाययोजना होताना सध्या इथं पाहायला मिळत नाही। त्यामुळे प्रवाशांसह कामगार पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करताना पाहायला मिळते। अगदी धन्यवाद रोहिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पुणे नाशिक महामार्गावर 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रचंड मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। पुणे नाशिक महामार्गावर आपण बघतोय 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मालवाहतूकदार तसंच सर्वसामान्य प्रवासी देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय।